नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज गुरुवार आहे, म्हटलं चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करते. तर आता घड्याळमध्ये वाजले 9:30. 9:30 पर्यंत माझे बरेचसे कामं झालेली आहेत. तर आता पूजा वगैरे झाली. महादेवाच्या मंदिरात जाऊन आली मी. नंतर मग आता या किचन वाट्यावरचं सगळं आवरणं झालं आणि कपडे वगैरे बाथरूम बी घासणं झालं. बघा हॉलमध्ये बी सगळं आवरणं झालेलं आहे माझं. बाहेरचं पण सगळं आवरणं झालेलं आहे. कपडे वगैरे झाले. म्हटलं तर आज कारल्याची भाजी करायची आहे. म्हटलं चला आता मी कारल्याची भाजी वगैरे करून घेते. तर हे कारले घेतलेले आपले 1/2 किलो कारले आहेत. आता मी त्यांना मस्त चिरून घेते. कारले चिरून घेतले. आता मी 2-3 कांदे चिरून घेते. नंतर आपली कोथिंबीर. तर बघा आपल्याला करायची कैरीची भाजी. तर एक कैरी आहे त्याची, तर आपण कैरी चिरून घेतलेली मस्त. तर चला आता आपण कैरीची भाजी करणार. तर बघा आता आपण 2 पळ्या तेल टाकून घेतलं. जिरं टाकून घेणार आहे. आपला चूल मस्त पेटला, लगेच गरम झालंय. बघा कैरी चिरून घेतलेली आहे. पाणी होतं त्याच्यामध्ये. आपण जिरं टाकून घेतलं, कैरी टाकून घेतली. कसं तेल जास्त गरम होऊन जातं ना. मस्त कैरीची भाजी करून घ्यायची आपल्याला. कढई तपली होती, जिरं टाकून घेतलेलं आहे. लगेच कैरी टाकून घेतलेली आहे. 5 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं. झाकण काय होऊन जाईल बघा. आता आपण टाकून घेणार आहे थोडीशी चटणी. नंतर टाकून घेणार आहे थोडं पाणी. आज काय होतंय का? तर बघा आता थोडं नमक टाकून देऊ. थोडंसं नमक. कैरीची भाजी करायची आज. दादूला आज कैरीची भाजी खायची आपल्या बाजूला. हे बघा आता टाकून घेणार आहेत आपण गूळ. मस्त असं गूळ टाकून द्यायचं. छान त्याला गूळ जास्त म्हणजे पाक जास्त लागतो त्याला, त्यामुळे गूळ जास्त घालतो आणि आपली भाजी खूप छान लागते. थोडं पाणी टाकून द्यायचं. एक लसूण आहे ना, चव येण्यासाठी लसूणची खावा मस्त छान चव येते, त्याच्यासाठी एक लसूण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं थोडं. 5 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं. हे बघा मस्त झाली आपली भाजी. तो आहे ना पोळी कमी खातो, कैऱ्या जास्त खातो त्याला, त्याच्यामुळे ना गुळाचा पाक जास्त करावा लागतो. हे बघा किती छान झालेली आपली कैरी, मस्त नरम झालेली. बघा कैरीची भाजी किती भारी झाली. चुलीवरची कैरीची भाजी मस्त. हे पा भारी झालेली आपली कैरीची भाजी. चला आता आपण उतरून घेऊ. कशाला जळेल असं जळता का? आपण आता खिचडी गरम करायची आपल्याला. इथे ते कुठला होता ना कालचा, काय होतं भांडी. छान शिपाव दे. असं झुकू चालू दे. जास्तच बदर लाई देस. नुसतं घाबरी जास माणूस. जळ पोळी ना चालीन तसं नरम चटक पोळी. तेच करतोय आता पोळ्यांना. खिचडी बी बनवून देईल का? खिचडी सुद्धा मस्त कडक. पोळ्यांच्या वेळेस कमी होऊन जाते बरोबर. हा बांगी पोकळी ना असं सुरुवातली जो पेटेल रसा तो
थोडी वापस भडकावी ना. तर बघा आपण आता कढई ठेवून घेतलेली मस्त आपल्याला खिचडी गरम करून घ्यायची रात्रीची. मस्त तेल गरम झालं. चूल एकदा चालू झाला ना कधी देऊन जाते मग पटापट पटापट करावं लागतं. काय झालं अचानक आमचा गॅस संपला आणि गॅस दुपारून येणार आहे. म्हटलं चला चुलीवर करून घेते. ते म्हटले मी मागून आणतो म्हणे कोणाच्या इथे. म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस काय होऊन जाईल आपलं. कशाला मागता म्हटलं होऊन जाईल आजच्या दिवस करून बघू आपण अजून. चुलीवरती करायचा वेगळाच आनंद असतो. म्हटलं जाऊ द्या करून घेते मी त्यासाठी. म्हटलं चला आता खिचडी तळली जाते तोपर्यंत मस्त मी कणिक मळून घेते. आपली खिचडी आता झालेली आहे. तिला आता हलवून घेऊ व आता आपण तिला काढून घेऊ. बघा आपली पोळी मस्त होते आता. म्हटलं चला एवढं पटापट स्वयंपाक करून घेते. आता पहिले याची कैरीची भाजी झाली नंतर खिचडी गरम केली. आता पोळ्या करून घेते लगेच कारल्याची भाजी करते. बघा चुलीवरच्या पोळ्या किती छान झाल्या आपल्या. संध्याकाळी बी दाखवायचं. ते आमच्या इथला मागचा लाईट खराब झालाय. अंधार अंधार पण जातो. दिवसा बघा किती छान असतं करायला. तर बघा किती मस्त बारीक चटक पोळ्या. बघा आपली चपाती किती भारी होत आहे. मऊ लसलसीत होत आहे. किती भारी येत आहे. हे बघा पोळ्या किती भारी झाल्या नरम. तर मी आता पूर्ण पोळ्या आज चुलीवर करायचं होतं. लवकर उठली लवकर लवकर कामं झाली. देवपूजा झाली मंदिरात जाऊन आली. काही आता धुणं झालं नंतर भाजी वगैरे सगळं आवरणं झालं. पहिल्या बाया बिचाऱ्या चुलीवरच करायच्या. चुलीवरचं असं थोडं त्रास घेऊन करायच्या. पण पहिले असे एवढे आजार होते का. आता तर कॅन्सरचा आजार कोणाला बी काही झालं की याचा आजार त्याचा आजार. हे आजारी पडले ते आजारी पडले. सुख किती आलेलं आहे पण असं जीवाला सुख नाही आहे. असं होतं पहिल्या बाईंचं बिचारींचं. पण चांगलं होतं पहिल्या बाईंचं. काम खूप राहायचं. आता सुख आहे पण म्हणजे सुख पैसा भरपूर आहे पण जीवाला सुख नाही आहे. हे आजार ते जास्त चालू झालेलं आहे. पहिले लोक गावरानी खायचे सगळं.
त्रास घ्यायचे, पाणी भरायचे, ते करायचे. आता सगळ्या ठिकाणी नळ्या, सगळ्या ठिकाणी म्हणजे मशनी, पण तरी सुख नाही आहे बुवा. पहिल्या बाईंना असं नाही होतं, किती कामं करावं लागायची, पण त्या बिचारा तरी हे दुखतं ते दुखतं असं नव्हतं त्यांचं एवढं. आता माझ्या आईचं ऑपरेशन झालंय दोघी पायांचं, पण एवढी कडक आहे ना माझी आई. 3ऱ्या मजल्यावर आता तेव्हा चढून जाते. आपल्यासारखे जेव्हा चढले की पहिल्या दिवशी करून घ्या, दुसऱ्या दिवशी गुडघे दुखतं असे होऊन जातं. पहिल्या बायांचं असंच होतं, खूप कामं करायच्या बिचाऱ्या. आता तरी सुख राहून असून गेलेलं आहे. तर पैसा राहून सुख राहून जीवाला सुख नाही आहे, असं झालं. तर बघा, चुलीवर करायचं काही नाही, पण खूप त्रास घ्यावा लागतो. भांडे वगैरे काळे होता, काळे भांडे, लाकडं वगैरे चांगले राहिले मग करायला काही नाही, पण भांडे घासायला त्यालाच थोडं त्रास घ्यावा लागतो. कधीतरी करून घेऊ म्हटलं चला. सध्या वाळवणाचा पदार्थ बी म्हणजे सामान बी चालू आहे, त्यामुळे चूल पडलेलं होतं बाहेर, लाकडं बी होती आणि अचानक हांडी बी संपली. म्हटलं चला करून घेऊ. तर खूप छान स्वयंपाक होतोय आपला. पोळ्या बघा किती भारी फुलत आहे, मस्त झाली ना. थोड्या भारी पोळ्या होत आहे, नरम पोळ्या होत आहे मस्त. तर आता मी असेच स्वयंपाक करून घेते सगळं, नंतर कारल्याची भाजी करायची. हँग झाला.